नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आमच्या कुटुंबियांना स्वामी समर्थ सुखी समाधानी ठेवत हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तर गुरुवारी सकाळी ब्रश झाल्यानंतर मला इतकी भूक लागली होती ना की सर्वात प्रथम ब्रश करून मी चहा घेतला. चक्कर आल्यासारखं होत होती मला आणि पीठ मळून घेतलं. वेदांसाठी स्कूलला उशीर होत होता आणि वेदांसाठी 2 चपात्या टाकून घेतल्या व्यवस्थित. थोडंसं पनीरची भाजी देखील केली त्याला, 1 टोमॅटो घालून. त्याला पनीर फार आवडतं. मग हे काय, आमचे माऊली राजे उठले आणि माझ्या चपातीत येऊन 2दा त्यांनी बोट टचवलं. त्यामुळे माझी चपाती फुगायचं नावच घेत नव्हती. आधीच तर इथलं पीठमध्ये चिकटचपणा नाही, ते ज्वारीवर दळून देतात त्यामुळं चपात्यांना डाग पडतात. तर तुम्ही बघू शकता, चपाती ही ड्रायच दिसते आणि लवकर फुगतच नाही. तर त्यानंतर त्याच्यापुरतं 2 चपाती मी करून घेतले. थोडीशी पनीरची भाजी केली. आय थिंक त्याला आवडेल का नाही, मी 1 टोमॅटो घालून करून दिली. आणि लाईट जाईल म्हणून आम्ही लवकर उठलो, तर आज लाईट नाही गेली. तर फुल्ल टाईमपास झाला. त्यानंतर थोडंसं काम काढलं घरातलं. सर्व कपडे वगैरे घडी घालून घ्यायचे होते, ते सगळे एकत्र केले. आणि त्यानंतर बाहेरचं वातावरण बघण्यासाठी मी आले होते. सकाळी मला इथं बाहेर येऊन उभं राहिलं इतकं आवडतं ना. फ्रेश वातावरण असतं आणि इथं मोर देखील येत असतात. मोरांचे आवाज देखील खूप येतात. समोर बांधकाम चालू असल्यामुळं मोर यायचे थोडंसं कमी झालेत. आणि आमचा हा हिरवा गर्द असा मनी प्लॅन्ट, ज्याने 8 वर्ष झाली माझी साथ सोडली नाही. मी त्याला नेहमी, तो मोठं झालं ना, पूर्ण मी त्याला टक्कल करून सोडते, कट करून सोडते. आणि मी ते एक आंब्याची कुई लावली होती आणि ती किती सुंदर आली आहे पहा. नेहमीप्रमाणे माझ्या देशाचा झेंडा. आणि हे पाण्याच्या टाकीवर इतके कबूतर येऊन बसतात आणि ती कबूतरं बसल्यावर कोणीतरी त्याच्यावर काळे डॉट 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 ठेवलेत असं दिसतं. त्यानंतर मी सकाळी एक काम हाती घेतलं, ती म्हणजे माझी मोठी चटई मॅट धुवायची. आणि हा पाईप मला सकाळी इतका त्रास देत होता की सारखा निघतच होता, जो आपण नळाला लावला. त्यानंतर मी बकेटने आणून सर्व काही धुवून घेतलं. आणि आमच्या माऊली राजांनी एक पूर्ण डोक्याला जे तेल लावतो, नारळाचं तेल, ते तेल सर्व याच्यावर ओतून ठेवलं होतं. पूर्णच्या पूर्ण बॉटल यात ओतली होती. आणि त्याचे डाग जातील का नाही माहीत नाही. मी कोणत्याही प्रकारचं ब्रश का नाही लावले, तर ह्याचं नेट आहे ना, तर थोडंसं कमकुवत वाटत होतं. आणि जर मी ब्रशने घासले तर ते फाटेल असं वाटलं, म्हणून त्याला हातानेच जेवढं होईल तेवढं घासून पाणी टाकून त्याला 2 चेअरवर ठेवून मी वाळवून घेतलं. तर हे खूप दिवसापासून मी धुवावं म्हणत होते आणि तेल घातल्यामुळं ते काम माझं वाढवून घेतले. त्यानंतर मी मोराची आठवण काढली होती, म्हणून का माहीत की मोर हा आलेलाच होता. आणि मी जेव्हा मोबाईल ठेवलं ना, तर सकाळ झाले मोराचे दर्शन. आणि मी जेव्हा मोबाईल खाली ठेवला होता तेव्हा मोराने पिसारा हा पूर्ण फुलवला होता. आणि जेव्हा मोबाईल उचलला तेव्हा पिसारा खाली घेतला. त्यानंतर आत आले आणि पूर्ण बेड वगैरे आवरून घेतला. माऊली देखील उठला होता. पाण्याचं जे काही काम होतं ते माझं झालं. नाहीतर माऊली पाण्यात येऊन खेळत बसतो. बेड स्वच्छ करून घेतला. त्यानंतर सर्व झाडू वगैरे झाल्यावर आंघोळ वगैरे झाली आणि तेल लावून केसांना थोडासा मसाज करून घेतला होता. आणि यांचं पहा, आंघोळ करून सर्व झाल्यानंतर त्याला झोपायचं होतं पुन्हा. आणि माझ्याजवळ आला आणि चला म्हणे झोपायला. त्याला झोप आली की ही एक छोटंसं ब्लँकेट आणि एक कोणती सापडेल ती उशी घ्यायची आणि माझ्याजवळ यायचं. त्यानंतर त्याचं मन वळवण्यासाठी थोडेसे ॲपल कट करून दिले आणि TV लावून दिलं. त्याला ॲपल वगैरे आवडतं. आणि मसाला डबा वगैरे क्लीन केला होता, तो सर्व भरून ठेवला. आणि माझी थोडीशी भांडे येता जाता मी घासून काढत असते, जेणेकरून जास्त पडू नये. आणि इथले पाणी हे हलकंसं मीठ टाईप आहे, त्यामुळं भांड्यांना डाग पडतो.
त्यानंतर माऊलीला करून दिला पनीर पराठा. त्यात थोडंसं सत्तू घातला. सत्तू म्हणजे फुटाण्याचं पीठ, फुटाणे असतात ना त्याचं पीठ, जिरे मोहरी, थोडंसं ओवा, मीठ, थोडीशी लाल चटणी, हळद आणि थोडंसं तेल लावून त्याला एक पराठा केला आणि मला देखील एक पराठा केला आणि तो मी खाऊन घेतला. मी सकाळीच मला की चक्कर येत होती, भूक लागली होती त्यामुळं. आणि आज मी पूजा करायच्या आधीच थोडंसं खाल्लं होतं, कारण की मला उभं राहायला जमतच नव्हतं. सकाळच्यानं मी 2-3दा बसून कामाच्या गडबडीत खाऊ की नको पूजा आहे म्हणून राहिली होती माझी. तर मी तूप कडवायला ठेवलं, लोणी कडवायला ठेवलं आणि पूजा करून घेतली. एकीकडे लोणी ठेवलं आणि एकीकडे पूजा करत राहिले. तुम्ही बघू शकता समर्थांना टोपी घालायला की मला आवडत नाही. माझे समर्थ मला विदाऊट टोपी छान वाटतात असं वाटतं. त्यांच्या टोप्या असून देखील मी घालत नाही, कधी घालते. त्यानंतर मी आज जरा दुपारी झोपून घेतलं, कारण की खूपच मला असं वीक वाटत होतं. त्यानंतर थोडेसे रील्स बनवले उठल्यानंतर 5 नंतर. दुपारी झोपून 5ला उठले आणि बाहेर येते तर वातावरण एकदम सुंदर झालं होतं. लाईट ब्ल्यू असा प्रकाश पडला होता. थोडासा अंधार होता. खूप फ्रेश वाटत होतं मला. त्यानंतर संध्याकाळची आमची दिवाबत्ती श्री स्वामी समर्थ. ये ड्रामा बघायचं नाटक. पप्पा पण आले नाही. हे आमचं घर छोटंसं. ड्रेस चेंज कर, आपण काय तर रील्स करू. जा, काय करतो? टी-शर्ट घालून चांगला. आणि इथे माऊली राजांना पण संध्याकाळी थोडं आवरलं. ड्रेस वगैरे ओला करून घेतला होता. आणि या घरात आमच्या घरमालकांचे 2 एकदम मोठेच्या मोठे ट्रंक आहेत. तर त्या ट्रंकचं मला इतकं प्रॉब्लेम म्हणजे काय, तर माऊली हा सतत त्याच्यावर चढत असतो आणि तिथे लाईटचे बटणं ऑन ऑफ करत असतो. हे दिसतात ना 2. त्यानंतर त्यांचे पप्पा आले, तर तो पप्पा म्हणून सांगत होता. आणि मी त्यांच्या पप्पांना बाहेर जाऊन सांगितल्यावर नाही म्हणून ना मला मारायला गन घेऊन आला होता पळत, डिशक्याव करत. आणि ते देखील ऑफिसमधून आत्ता जस्ट घरी आले. त्यानंतर ते दोघे गेले बाहेर फिरायला म्हणजे शुक्रवारच्या पूजेचं सामान आणायला गेले. आणि तसंच माऊलीला देखील फिरल्यासारखं होतं. त्याला देखील घरात बसून कंटाळा आलेला असतो. त्यानंतर मी आणि वेदांतनी थोडंसं रील्स बनवलं. आणि जेवायला काय करू हा प्रश्न सर्व स्त्रियांना पडलेला असतो. तर मला देखील तो प्रश्न 9:30 पर्यंत सतावत होता. मिस्टरांना भगर करून दिलं, माऊलीची गंजी वगैरे झाली. माझा आणि वेदांतचाच प्रश्न होता. तर वेदांत म्हणला की पनीर मंचुरी कर मम्मी. तर पनीर मंचुरी करायला घेतले. सर्व काही आज व्यवस्थित सगळं होत होतं, परंतु रेकॉर्ड करत असताना माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. मग त्यामुळं मी अर्धवटच रेकॉर्ड केलं. आणि इतकं टेस्टी झालं होतं ना. कांदा आणि शिमला मिर्च आणि अद्रक लसूण पेस्ट आणि थोडंसं शेजवान चटणी, सोया सॉस, रेड चिली सॉस घातला आणि पनीर तळून घेतला. आज मी पनीर कोणत्याही मैद्यात वगैरे न तळून घेता डायरेक्टच तळून घेतला होता. त्यामुळे एकदम टेस्टी झालं होतं. त्यानंतर मी माझं होल्डर खराब झालं होतं ना, ते ओपन करून बघितलं होतं. अजून एकदा चेक करत होते की ठीक आहे का नाही. आणि ते सकाळीच पार्सल आलं तर मी ओपन केले होते. माझ्या मुलाने हे माझं काम वाढवून ठेवलं होतं होल्डर तोडून. तर चला बाय. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद. Like, share and subscribe my channel.